नमस्कार. आज आपल्या शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. त्या निमित्ताने या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना मी विनंती करतो की रानभाज्यांबद्दल काही शब्द मनोबर आपले मनोबर व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आज जिल्हा परिषद शाळा कॉलेज नंबर 1 या ठिकाणी रानभाज्यांचं प्रदर्शन ठिकाणी भरवलेलं आहे आणि आपल्या शाळेतले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शाळेत येताना आपल्या पालकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत. त्यांचं प्रदर्शन खरोखरच आज चांगल्या प्रकारे इथे भरवलेलं आहे. आणि या रानभाज्या म्हणजे कोकणचा एक मेवा आहे. कारण कोकणामध्ये ह्या भाज्या म्हणजे अळू किंवा इतर ज्या भाज्या आहेत, शेवगा वगैरे, कांदा, या भाज्या अतिशय पौष्टिक आहेत आणि एक नवीन अशा त्याच्या भरपूर प्रकारच्या भाज्या इथले लोक ते आवडीने खातात आणि अशा पौष्टिक भाज्यांचं प्रदर्शन आज आमच्या शाळेत आहे. मुलांचं आणि पुन्हा एकदा भरभरून स्वागत. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर. शाळा नमस्कार. माझे नाव समीक्षा अभिक कदम. माझ्या रानभाजीचे नाव आहे सुरमईची भाजी. सुरमईची भाजी प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये आढळते. ही भाजी शेतांच्या बांधावर लागते. या भाजीच्या बियांचा उपयोग मूत्रपिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी होतो. ही भाजी खाल्ल्याने रक्तवाढ नमस्कार. माझे नाव वैद्य काणेकर. माझ्या भाजीचे नाव आहे शेवगा. शेवगा ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे. शेवग्याचे कांड दिसायला सुंदर व सपाट आहे. शेवग्याचे झाड जास्त उंच होत नाही. शेवग्याची भाजी पोटदुखीसाठी पौष्टिक आहे. नमस्कार. माझे नाव तेजस्वी. मी यंदा 7वी शिकते. मी एका रानभाजीबद्दल माहिती सांगणार आहे. ती म्हणजे भारंगी.